29 महापालिकांपैकी 23 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल अशी परिस्थिती आहे। तर 19 महापालिकांमध्ये भाजपचा स्वबळावरती महापौर बसू शकतो एवढं बहुमत भाजपला मिळालं आहे। कुठे निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळाल्यात, तर कुठे पैकीच्या पैकी जागा जवळपास 90% जागा मिळाल्यात, काही ठिकाणी 80% जागा मिळाल्यात। 80 ते 90% स्ट्राईक रेट असलेल्या सुद्धा काही महापालिका भाजपकडे आहेत। पण राज्यातली एकमेव महापालिका जिथे भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झालाय, गेल्या वेळी होत्या तेवढ्याही जागा आलेल्या नाहीत आणि फक्त 2 जागांवर भाजपला समाधान मानावं लागलंय आणि भाजपचा पराभव केलाय तो 15 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या एका स्थानिक पक्षाने आणि एका स्थानिक आघाडीने। आपण बोलतोय मालेगाव महानगरपालिकेविषयी। मालेगाव म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की MIMने इथे पराभव केला असेल किंवा MIMने बाजी मारली असेल, पण MIM नाही, तर इस्लाम पार्टी नावाच्या एका छोट्याशा पक्षाने इथे भाजपचा पराभव केलाय आणि गेल्या वेळी जेवढ्या जागा निवडून आल्या होत्या तेवढ्याही भाजपला यावेळी आणता आलेले नाहीत। इस्लाम पार्टी नेमकी काय आहे, मालेगावमधली सत्तेची समीकरणं नेमकी कशी होती, भाजपची इथे एवढी धूळधाण का झाली? गिरीश महाजनांना उत्तर महाराष्ट्रात यश तर मिळवता आलं, पण मालेगावमधला अंदाज सपशेल कसा चुकला? दादा भुसे मालेगावात त्यांच्यावरती वरचढ कसे ठरले ते सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे। सगळ्यात आधी मालेगावचं एक समीकरण समजून घेणं गरजेचं आहे। मालेगाव महानगरपालिकेचा विचार करताना 2 भाग आहेत, मालेगाव पूर्व आणि मालेगाव पश्चिम। मालेगाव पूर्वमध्ये साधारणपणे 64 जागा आहेत एकूण 84 जागांपैकी, आणि या 64 जागा मालेगाव पूर्व हा सगळा मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे या मुस्लिम बहुल भागातल्या एकूण 64 जागा आहेत, आणि हिंदू बहुल भाग जो आहे मालेगाव पश्चिम तिथे फक्त 20 जागा आहेत। हिंदू बहुल भागांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशी सगळी पक्ष असतात, तर मुस्लिम बहुल भागातल्या 64 जागांसाठी MIM आणि यावेळी 15 महिन्यांपूर्वी स्थापन झालेली आसिफ शेख यांची इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांची आघाडी होती, त्यांची आपापसात स्पर्धा होती। इस्लाम पार्टी खरं तर गेल्या 15 महिन्यांपूर्वीच स्थापन झाली आहे। इस्लाम पार्टीने MIMलाही जमलं नाही त्यावेळी करून दाखवला। आसिफ शेख हे माजी आमदार आहेत, काँग्रेसमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीत गेले। राष्ट्रवादीची फूट पडल्यानंतर त्यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला। 2024ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुफ्ती इस्माईल यांच्या विरोधात मालेगावमधूनच अपक्ष लढवली आणि फक्त 162 मतांनी त्यांचा पराभव झाला। त्यांचे वडील रशीद शेख हे सुद्धा मालेगावचे 4 वेळचे महापौर राहिलेले आहेत, 2 वेळचे आमदार राहिलेले आहेत। शेख हे मालेगावमधलं मोठं कुटुंब मानलं जातं आणि शिवसेनेसोबत त्यांचे संबंधही चांगले आहेत। दादा भुसे आणि शेख कुटुंब यांचे संबंध कायम चांगले मानले जातात। 2017ला तर दादा भुसे यांच्या पाठिंब्यावरतीच तिथे मालेगावमध्ये रशीद शेख यांना महापौर होता आलं होतं। या इस्लाम पक्षाने यावेळी सगळ्यांची अक्षरशः झोप उडवून टाकली। इस्लाम म्हणजे या पक्षाचा हा शॉर्ट फॉर्म आहे। इस्लाम पक्षाचं पूर्ण नाव आहे इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र, हे या पक्षाचं पूर्ण नाव आहे। स्वबळावर पक्ष काढल्यानंतर या महापालिकेत आसिफ शेख यांनी निवडणूक लढण्याचा सपासोबत निर्णय घेतला। सपा आणि इस्लाम पार्टी यांनी इथे स्थानिक आघाडी केली। एकूण 84 जागांपैकी फक्त 56 जागा या आघाडीने लढल्या, म्हणजे जेवढ्या जागा मुस्लिम बहुल भागात आहेत तेवढ्याही जागा, म्हणजे 64 जागासुद्धा या आघाडीने लढल्या नव्हत्या। या आघाडीने फक्त 56 जागा लढल्या आणि त्यापैकी 40 जागा जिंकून आणल्या। खरं तर या 40 जागांपैकी 5 जागा या सपाने जिंकल्यात, तर इस्लाम पार्टीने 35 जागा जिंकल्यात। यांना बहुमतासाठी 3 जागा कमी पडत आहेत, मात्र ती कमतरता शिवसेनेकडून किंवा काँग्रेसकडून भरून काढली जाऊ शकते। मालेगावच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा धक्का हा भाजप किंवा शिवसेनेसाठी नव्हे तर MIMसाठी मानला जातो, कारण इथे 2 वेळपासून मुफ्ती इस्माईल हे 2 टर्मचे आमदार MIMचे आहेत आणि राज्यातली ही एकमेव महापालिका आहे जिथे MIMला आपल्या पूर्ण ताकदीवरती सत्ता आणता येऊ शकते। मात्र इस्लाम पार्टीने इथे MIMचा डाव बिघडवून टाकला आणि MIMचे इथे फक्त 21 नगरसेवक आले, पण MIMने इथे 62 जागा लढल्या होत्या आणि 62 जागांपैकी फक्त 21 नगरसेवक निवडून आणता आले। मुस्लिम बहुल भागामध्ये इस्लाम पार्टीचाच सगळीकडे जलवा दिसला। या सगळ्या समीकरणांमध्ये शिवसेनेने 18 जागा जिंकल्या, तर भाजपने 2 जागा जिंकल्या। दादा भुसे यांची पश्चिम भागावरती चांगली पकड आहे, ते आमदारही याच भागातून होतात, मालेगावमधून ते आमदार होतात आणि दादा भुसे हे पुन्हा एकदा गिरीश महाजनांच्या स्ट्रॅटेजीवरती
वरचढ ठरताना दिसले। खरं तर दादा भुसेंचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने गिरीश महाजनांनी या मालेगावमध्ये यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता। स्वबळावर लढून जर शिवसेनेपेक्षा जास्त जागा आणता आल्या, हिंदुत्वाच्या बळावरती पश्चिम भागातून जर किमान 17 ते 18 जागा जिंकता आल्या तर दादा भुसेंवर वरचढ ठरण्याची ही गिरीश महाजनांना संधी होती। गेल्या कित्येक दिवसांपासून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच आहे आणि मालेगावात दादा भुसेंच्या होम ग्राउंडवर जाऊन त्यांच्यावरच वरचढ ठरण्याची ही गिरीश महाजनांकडे संधी होती। मात्र दादा भुसेंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की मालेगाव हे आपल्यासोबतच आहे। इस्लाम पार्टीने मुस्लिम बहुल भागातून तर यश मिळवलंच, पण हिंदू बहुल भागातल्या सुद्धा 3 जागा इस्लाम पार्टीने स्वबळावर जिंकल्या आणि सपाच्या पाठिंब्यावर जिंकल्या। अर्थातच दादा भुसे आणि इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांचे चांगले संबंध असल्यामुळे जर गरज पडली तर दादा भुसे हे सुद्धा महापौर पदासाठी बाहेरून पाठिंबा देऊ शकतात। मात्र त्याची गरज पडणार नाही असंही सांगितलं जातं, कारण काँग्रेसचे जे 3 नगरसेवक आलेले आहेत ते 3 नगरसेवक आणि इस्लाम पार्टीचे 40 असे 43 नगरसेवकांच्या बळावरती इथे इस्लाम पार्टीला आपला महापौर सहज बसवता येऊ शकतो। मालेगावमधल्या या समीकरणावरती तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।